आणि धरणी मातेचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे ही भोगी. भोगीच्या दिवशी अशी ही मिक्स भाजी पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि सोबतच तीळ लावून मस्त खुसखुशीत अशी बाजरीची भाकरीसुद्धा केली जाते. भोगीची भाजी तयार करताना आपल्याला काय काय भाज्या घ्यायच्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे आहे पावटा, वाटाणा, बोरं, हरभरा, वांग्याचे तुकडे करून घेतलेत आणि शेंगदाणे, गाजर, घेवड्याची शेंग आणि चाकवतची भाजीसुद्धा घ्यायची आहे. त्याने छान चव लागते. भाजी करण्यासाठी आपल्याला वाटण करावं लागेल. तर त्या वाटणासाठी मी कांदा घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य छान भाजून मिक्सरमध्ये त्याचं वाटण करून घेते. सगळ्या भाज्या मी इथं धुवून घेतल्यात. तर आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकूया. तेल गरम झाल्यावर आपल्याला भाज्या अशा परतून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. अशा भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर छान असं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आपलं. आणि आता हे परतून घेतलेल्या भाज्या साईडला काढून घेऊया आणि भाजी करायला घेऊया. आता कढईत तेल टाकून मी छान तेल कडकडीत गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी देते. तर त्याच्यामध्ये लसूण टाकून छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेलामध्येच आपल्याला घरचा कांदा लसूण मसाला असतो तोच टाकायचा आहे. त्याच्याने छान चव लागते. तर घरचा जो मसाला असेल तो तुम्ही टाका. तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं असं छान परतून घेतल्यामुळे त्याला आपल्या भाजीला तर्री छान येते. तर त्याच्यानंतर आपल्याला जो कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते टाकून छान परतून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा दोन्ही मिक्स करून 2 मिनटं तरी छान परतून घ्या. मसाले छान परतून घेतल्यानंतर त्याच्यात परतून घेतलेल्या भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि 2 मिनटं पुन्हा एकदा हलवून वाफेवरच ठेवून द्यायचं आहे. आणि मेन महत्त्वाचं ह्या भाजीला किंवा ह्या संक्रांतीला तिळाला खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर जे मिक्सरमध्ये मी वाटण केलेलं आहे ते पाणी सगळं मी त्याच्यामध्ये पुन्हा टाकून आणि आपल्याला जितकी रस्सा भाजी करायची असेल प्रमाणे तुम्हाला लागेल तितकं पाणी तुम्ही टाका आणि भाजी छान शिजवून घ्या. त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून पुन्हा एकदा अर्धवट झाकण ठेवून द्यायचं आहे. अर्धवट झाकण ठेवल्यामुळे आपल्या भाजीला छानपैकी तर्री येते. तर आपली बाजरीची भाकरी तीळ लावून छान अशी तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत छान अशी रस्सेदार मिक्स भाजी पारंपरिक पद्धतीने तयार झालेली